नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोशीकर तुमचं एऑन याचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो. ऑलरेडी आपण न्यूमरिकल कसं सॉल्व करायचं हा एक व्हिडिओ कव्हर केला आहे. त्याआधी मी टेलिग्राम चॅनलला पूर्ण जी फॉर्म्युल्याची लिस्ट आहे ना ती सुद्धा टाकली. पण ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व करतो तर त्यावेळेस अजून एक मोठी अडचण असते, ती म्हणजे काहीतरी युनिट कन्व्हर्जन. कारण बऱ्याचदा आपल्याला फॉर्म्युला माहीत असतो, कॅल्क्युलेशन येतात, पण कधी कधी आपण जर युनिट चुकीचे पुट केलेत किंवा कन्वर्ट नाही केले तर अशा वेळेस काय तर आपला जो आन्सर यायला पाहिजे ना तो येत नाही. आणि म्हणून एक फार महत्त्वाचा जो भाग आहे न्यूमरिकल सॉल्व करण्याचा तो म्हणजे काहीतरी युनिट कन्वर्जन, ते आज आपण घेणार आहोत. लक्षात घ्या की या आधी ऑलरेडी न्यूमरिकल कसे सॉल्व करायचं असतं, कोणते टिप्स आहेत, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजेत, कोणकोणते त्यात तुम्हाला बेनिफिट्स असेल, कसं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, कुठून प्रश्न सॉल्व करायचे आहेत, असं सगळं आपण व्हिडिओ कव्हर केलं आहे. आणि एक ऑलरेडी फॉर्म्युल्याची शीट, पूर्ण जी फिजिक्सची फॉर्म्युला शीट आहे ते टेलिग्रामच्या चॅनलला टाकलेली आहे. आज रिलेटेड अजून एक पुढचा टॉपिक घेणार आहोत, युनिट कन्वर्जन. बरं, यासोबत अजून एक लक्षात घ्या की फिजिक्सचे 3 आणि केमिस्ट्रीचे 2 असे 5 टॉपिकवरचे न्यूमरिकल जे आयोग विचारत आहे त्या दृष्टीने काय तर आपण ते सुद्धा 5 टॉपिक सुद्धा कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर ते टेलिग्राम चॅनलला नक्की जा आणि चेक करा, तुम्हाला सगळं तिथे मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक घेणार आहोत ते म्हणजे काय तर युनिट कन्वर्जन कव्हर करणार आहोत. ठीक आहे, बघा युनिट कन्वर्जन बेसिकली काय. अच्छा, त्याआधी एक लक्षात घ्या की टेलिग्राम चॅनल कोणकोणते आहेत. एक आहे MPSC_AODS आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस. दोन्ही टेलिग्राम चॅनलला तुम्हाला हा सगळा कंटेंट आहे जो आपण कव्हर करतोय तो सगळा यामध्ये अवेलेबल आहे. बघा, युनिट कन्वर्जन शिकायचा आधी आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की प्रचलित मापन पद्धती कोणकोणत्या आहेत. म्हणजेच काय की कोणकोणते असे मेथड्स आहेत किंवा कोणते सिस्टम्स आहेत ज्यामध्ये काहीतरी हे युनिट्स आहेत ते वेगवेगळे लिहिले जातात. तर असे 3-4 सिस्टम लक्षात ठेवायचे: MKS, CGS, FPS आणि काहीतरी SI. MKS, आता यामध्ये 3 बेसिक क्वांटिटीज आहेत. एक आहे लेंथ म्हणजे काहीतरी लांबी कोणतीही गोष्टी असेल तर, त्यानंतर आहे मास वस्तुमान आणि त्यानंतर काहीतरी टाइम म्हणजे काहीतरी वेळ. MKS सिस्टममध्ये MKS म्हणजे काहीतरी मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद असं लक्षात ठेवायचं. म्हणजे लेंथचं काहीतरी मीटर, मास म्हणजे वस्तुमानचं काहीतरी किलोग्रॅम आणि टाइमचं काहीतरी सेकंद. नेक्स्ट म्हणून काहीतरी याचा लॉंग फॉर्म इथूनच आलाय तो MKS. नेक्स्ट काय तर CGS मध्ये काहीतरी लांबीचं सेंटीमीटर घ्यायचं आहे, वस्तुमान म्हणजे काहीतरी ग्रॅम आणि वेळेचा आहे तो काहीतरी सेकंद हा सगळ्यांमध्ये सारखाच आहे, त्यामुळे तो काही डाऊटचा काही भाग नाहीच आहे. त्यानंतर FPS सिस्टममध्ये लेन्स आहे फूट, त्यानंतर मास म्हणजे वस्तुमानसाठी आहे काहीतरी पाऊंड आणि त्यानंतर वेळेसाठी आहे काहीतरी सेकंद. पण आता होणार काय की जर मी ह्या अशा सिस्टम जर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे जर यूज करत असणार तर प्रॉब्लेम हा होईल की ज्यावेळेस काही देवाणघेवाण होईल, काही व्यवहार होतील तर प्रत्येकजण वेगळा सिस्टम यूज करेल आणि सगळं गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे काय करू आपण, एक सगळीकडे पूर्ण इंटरनॅशनली सगळ्या देशांमध्ये जर एकच सिस्टम वापरायची आहे तर त्यासाठी आपण एक नवीन सिस्टम तयार केलं. त्याला काय म्हणतात तर SI सिस्टम म्हटलं जातं, सिस्टम इंटरनॅशनल म्हणतात. या सिस्टम इंटरनॅशनलमध्ये जे क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्याचे सगळ्यांचे काहीतरी युनिट आहे ते फिक्स करण्यात आले आहे ना. आणि आपल्याला हेच पार्ट करायचे आहेत, याचा जास्त यूज होतो. एखादी वेळेस तुम्हाला कधी विचारेल तर यापैकीच विचारेल, पण बाकीचे जे क्वांटिटीज आहेत त्यांचे तुम्हाला हेच युनिट्स पार्ट करायचे, SI युनिटच पार्ट करायचे. ठीक आहे, मागे पुढे मी कधीतरी नक्की एखाद्या वेळेस टेलिग्रामला काहीतरी तशी पण लिस्ट टाकून देईन ज्यामध्ये काहीतरी कोणकोणते फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि त्यानुसार कोणकोणते काहीतरी युनिट्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, लेंथचं काय तर मग अशा वेळेस मीटर आहे, मास म्हणजे वस्तुमानचा आहे काहीतरी किलोग्रॅम आणि वेळेचं काय तर ते सेकंद आहे SI सिस्टममध्ये. आय होप की इथं क्लिअर असेल तुम्हाला. आपल्यासाठी इम्पॉर्टंट लक्षात घ्या ते म्हणजेच काय तर SI सिस्टम आहे. नेक्स्ट पुढचा बघा, पुढच्या स्लाइडमध्ये फार इम्पॉर्टंट असा कन्वर्जन दिले ते म्हणजे काय तर कन्वर्जन ऑफ युनिट, एककाचे रूपांतर करायचे. यामध्ये सांगतो की नेमकं काय करायचं. बघा की 1 मीटर जर म्हटलं मी तर मला हे माहिती आहे की 1 मीटर म्हणजे किती असतात तर 100 सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर असतात. किंवा दुसरं काय तर 1 किलोमीटर त्याला आपल्याला माहिती आहे की 1000 मीटर असतं. पण 1 किलो म्हणजे नेमकं किती किंवा सेंटीमीटर म्हणजे नेमकं किती हे कसं कन्वर्ट करता येईल. बघा या बाजूला 1 मीटर आहे ना, त्यामुळे इथं हे 100 तसंच लिहितोय मी. या सेंटीमीटरच्या जागी जर मला मीटर करायचंय पण या बाजूला 1 मीटर आहे, या बाजूला पण 1 मीटर व्हायला पाहिजे. तर अशा वेळेस काय करू, इथं 100 आहे ना तर 100 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे ऑब्वियस आहे तो किती होणार तर बघा 1 मीटर इज इक्वल टू 100 भाग दिला तर तो किती येणार तर 1 मीटरच येणार आहे. याचा अर्थ या सेंटीमीटरचा अर्थ काय आहे की 100 ने भाग द्यायचं. आधी 100 ने भाग देऊ किंवा गुणाकारामध्ये 10⁻² करा है ना, कारण 100 म्हणजे काय की 10⁻² होतो आणि त्याला वर जर घेऊन गेलं तर 10⁻² होईल. आणि म्हणून सेंटीमीटर म्हणजे काय तर 10⁻² असणार आहे. सेंटीमीटर म्हणजे काय तर 10⁻². परत इथं पण एकदा ते असंच करून बघू. बघा 1 किलोमीटर आहे ना, 1 किलोमीटर. आता 1 किलोमीटर जर म्हटलं तर बघा इथे हे 1000 आहे, एकच पाहिजे. तर मला काय करावं लागेल तर या 1000 ला 1000 ने भाग देऊ आपण
तर अशा वेळेस तो काय होणार, तर तो मीटर, सॉरी आपल्याला काय तर 1 किलोमीटर करायचे, तर अशा वेळेस एक काम करून घेतो मी की 1 गुणाकारामध्ये 1000 करतोय है ना, 1000 करतोय. आता काय करतोय मी, हा 1 आहे, इथं काय तर मीटर आहे, मग इथं मला काय तर किलोमीटर पाहिजे, तर यासाठी मला काय करायला लागेल, के ने रिप्लेस करू. म्हणजे 1000 म्हणजे काय तर, किंवा किलो म्हणजे काय तर तो 1000 होतो, किंवा यालाच त्या 1000ला 10⁻³ लिहिता येईल. आता बघा हेच इथं सगळ्या चार्टमध्ये दिलंय की सेंटीमीटरला रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, 10⁻² ने रिप्लेस करता येईल. हे बघा, आणि सिम्बॉल काय लावायचं, तर स्मॉल सी लावायचं. त्याच पद्धतीने किलोसाठी काय तर 10⁻³ आहे, हे बघा इथं, आणि सिम्बॉल काय लावायचे, तर कॅपिटल के लावायचे. या पद्धतीने काही कन्व्हर्जन आपल्याला पाठ असायला पाहिजेत है ना. आणि यावर डायरेक्ट आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलाय, डायरेक्ट आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेला होता. तो प्रश्न होता हा याच्यावर 10⁻18 वर, त्याला काय म्हणतात, त्याचा सिम्बॉल काय आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो हे तर पाठ करायचे आहेत, पण कन्व्हर्जन करण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आता अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो की विद्यार्थ्यांचा किंवा जे पण ऍस्पायरंट्स आहेत ज्यांचं थोडंफार मॅथमॅटिक्स वीक आहे किंवा हे फिजिक्सचे कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा न्यूमरिकल्स थोडे कठीण जात आहेत, कुठं प्रॉब्लेम होतो. जर मी म्हणतोय की बघा की 1 किलोमीटर म्हणजे काय तर 1000 मीटर असतात, म्हणून 1000 मीटर असतात. आता हे तर माहिती आहे की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे, म्हणजे 1000चा यूज आहे. पण गडबड होते कुठं, गोंधळ होते कुठं की 1000 ने गुणाकार करू की भागाकार करू. आता मी ज्यावेळेस पुढे कन्व्हर्जन घेईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की भागाकार करायचा की गुणाकार करायचे कसं ठरवायचं. बघा इथं काय करतोय, 1 किलोमीटर आहे, त्यासाठी काय तर मला 1000 मीटर म्हणजे 1000 मध्ये काय तर मला कन्वर्ट करायचे. म्हणजे 1 किलोमीटर मला मी काय करतोय, इथं एकच लिहितोय आणि गुणाकारामध्ये 1000 करतोय, गुणाकारामध्ये 1000 केलं तर हे काय होणार, तर मीटरमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच काय केलं बघा, हा एक तसाच आहे आणि किलोमीटरचे मीटरमध्ये कन्वर्ट करायचे तर 1000 ने गुणाकार करू. याचा अर्थ काय की ज्यावेळेस किलोमीटरचे मीटरमध्ये कन्वर्ट करायचे तर 1000 ने गुणाकार करू. मग याचा मीटरचे म्हणजे 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर होणार ते कसं काढता येईल आपल्याला, किती किलोमीटर होणार ते कसं काढता येईल. तर या 1 ला इथं 1000 ने गुणाकार करतो, तो उलट करायचे तर 1000 ने काय तर भाग द्यायचा. मग म्हणजे किलोमीटरचे मीटरमध्ये कन्वर्ट करायचे आहे तर 1000 ने गुणाकार करू आणि मीटरचे किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचे तर 1000 ने भाग द्यायचा आहे. हा फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणजे यानंतर मी कोणतेही युनिट जर लिहिणार म्हणजे असं जर लिहितंय 1 किलोमीटर 1000 मीटर तर 1000 ने गुणाकार करायचा आहे, हे लक्षात ठेवायचे. कारण पुढे बरेच कन्व्हर्जन आपण घेणार आहोत. भरपूर कन्व्हर्जन्स आहेत, काही तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि काही म्हणजे याच्याशी रिलेटेड. म्हणजे हे बघा की किलोमीटर, किलोग्रॅम, सेंटीमीटर, अजून कोणते सपोज कोणतेही जरी असेल ज्याच्यामध्ये काहीतरी असे वर्ड लावले डेसी, सेंटी, मिली, मायक्रो वगैरे, नॅनो वगैरे, तर हे कन्व्हर्जन मी घेणार नाहीये, कारण हे तुम्हाला इथून तर पाठ करता येईल. या व्यतिरिक्त जर दुसरे कोणते कन्व्हर्जन असेल तर मग अशा वेळेस काय तर ते आपण इथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल की एखादी जर सपोज टेम्परेचरचा कन्व्हर्जन आहे, त्याचा डायरेक्ट इथून नाही करता येत आपल्याला. सेल्सिअसचा डायरेक्ट केल्विनमध्ये किंवा केल्विनचा फॅरेनहाइटमध्ये, फॅरेनहाइटचा सेल्सिअसमध्ये, हे इथून डायरेक्ट नाही करतायत, त्यामुळे ते तसे कन्व्हर्जन आपण घेणार आहोत. पण ज्या ठिकाणी असे वर्ड्स लावलेले आहेत, किलो आहे, सेंटी आहे, नॅनो आहे, मायक्रो आहे, मिली आहे, तर अशा वेळेस असे कन्व्हर्जन मी घेणार नाहीये. हे लक्षात ठेवायचे की या ठिकाणी 1 किलोचा मीटरमध्ये कन्वर्ट करायचे तर 1000 ने गुणाकार करायचा आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी किलोचा किलो असेल आणि तिथून तो किलो जर काढायचे तर 1000 ने गुणाकार करायचे. आय होप की इथून ते क्लिअर झालं असेल. थोडं जमेल तिथपर्यंत काय करायचं तर काही एक्झाम्पल्स घ्यायचे, स्वतःच तयार करायचे आणि ते कन्वर्ट करून बघायचे. आणि मग एक तर गुगल करा किंवा मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतो तिथं पण तुम्हाला तो कन्वर्जन करून बघता येईलच. ठीक आहे. तर त्या पद्धतीने काय तर ते ट्राय करून बघा. चला पुढचे आपण कन्वर्जन घेऊ, लक्षात येईलच तुम्हाला. पहिली जी क्वांटिटी आहे फिजिकल क्वालिटी आहे ती म्हणजे कोणती तर लेंथ, लांबी. त्याचा एसआय युनिट काय तर तो मीटर आहे आणि डिनोट करता स्मॉल एम ने. ठीक आहे. नेक्स्ट सीजीएस युनिट काय तर तो सेंटीमीटर आहे. परत सांगतोय की बघा की 1 मीटर म्हणजे काय तर 100 सेंटीमीटर होतं. याचा अर्थ मीटरचा सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचे तर 100 ने गुणाकार करायचा आहे. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होतात, तर अशा वेळेस काय तर 100 ने भाग द्यायचे. म्हणजे इथं जर 2 मीटर असते तर अशा वेळेस काय केलं असतं आपण, या 2 ला 100 ने गुणाकार केलं असतं. इथं जर 2 सेंटीमीटर असते तर मग अशा वेळेस 2 ला 100 ने भाग दिलं असतं. ठीक आहे. तर या पद्धतीने काहीतरी हे कन्वर्ट करायचे. या व्यतिरिक्त अजून कोणकोणते बघा इथं 3-4 काही युनिट्स दिलेले आहेत. याच्यावर तर डायरेक्ट आयोगाने प्रश्नच विचारलेला आहे, ते पण प्रश्न आपण शेवटी आपण घेणार आहोत. यासोबत अजून एक लक्षात ठेवा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण परत एक प्रॉब्लेम काय होतो की हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट जर चेंज करायचा आहे, मागे पुढे करायचा आहे, तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी गडबड करणार. आणि म्हणून हे सगळं झाल्यानंतर, कन्वर्जन झाल्यानंतर ना हा पॉइंट कसा आपल्याला चेंज करता येईल, हा पॉइंट मागे केला पुढे केला तर यावेळेस इथं काय चेंज होणार ना ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. पण ते व्हिडिओच्या शेवटी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा.
बघा लेन्थचे अजून कोणकोणते युनिट दिले, एक आहे काय तर एक वन लाईट इयर किंवा ज्याला प्रकाश वर्ष म्हणतात। एक प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं काय की लाईट जो आहे प्रकाश आहे तो पूर्ण एका वर्षामध्ये किती दूर पण जाऊ शकतो। आता स्पीड ऑफ लाईट लक्षात ठेवा की 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असतं, म्हणजे एकाच सेकंदामध्ये एवढे मीटर दूर जाणार। मग एका मिनिटामध्ये किती जाणार तर एवढे जाईल, एका तासामध्ये किती जाणार तर एवढे जाणार, एका दिवसामध्ये किती जाईल तर एवढे जाईल, आणि एका वर्षामध्ये किती जाणार तर एवढे जाणार। या सगळ्यांचा गुणाकार करा तर एवढी व्हॅल्यू मिळते। आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपण मीटरमध्ये लिहिलं होतं, त्यामुळे हे काय येणार तर मीटरमध्ये आले, हे काय आलं तर मीटरमध्ये आले। बघा आता इथं अजून एकदा मी कन्वर्ट करून दाखवतो की 9.46 × 10⁻15 मीटर आहे ना। मला आता काय करायचंय तर किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं की हीच व्हॅल्यू किलोमीटरमध्ये किती येणार, हीच व्हॅल्यू किलोमीटरमध्ये किती येणार ते काढायचे। आता मीटरचे किलोमीटर बघा सांगितलं होतं की 1 किलोमीटर म्हणजे काय असतं तर 1000 मीटर असतं, मग 1000 मीटर है ना। म्हणजे 1 पासून जर 1000 मीटर जर करायचे तर 1 ला 1000 ने गुणाकार करावा लागेल। पण जर 1 मीटर म्हणजे उलटा करायचा आहे, 1 मीटरचे किती किलोमीटर होतात तर 1000 ने काय तर आपल्याला भाग द्यावा लागेल। म्हणजे या मीटरचे मला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचंय ना तर याला 1000 ने भाग द्यावा लागेल, म्हणजे 9.46 × 10⁻15 आणि 1000 म्हणजे काय तर 10⁻3 लिहितोय, ठीक आहे। नेक्स्ट बघा आता 9.46 × 10⁻15 आणि हे 10⁻3 आहे ना, त्याला वर जर घेऊन गेलो तर ते होणार काय तर -3 होणार। आता नेक्स्ट 9.46 × आता 15 गुणाकार आहे, बेस सेम आहे तर 15 आणि हे -3 यांची बेरीज म्हणजे 15 तून 3 गेले किती राहणार तर ते फक्त 12 राहणार, आणि किती येणार तर किलोमीटर। तो कदाचित तुम्हाला ऑप्शन मध्ये हा दिला राहील, कोणता हा एक तर दिला राहील मीटर मध्ये किंवा मग हा किलोमीटर मध्ये दिला राहील, तर हे आपल्याला लगेच काय तर यायला पाहिजे। आय होप की तुम्हाला इथून हे लक्षात आलं असेल की कसं कन्वर्ट करायचं। प्रॅक्टिस शिवाय तर होणार नाहीच आहे, कारण हे फक्त थिअरॉटिकल नाहीये। मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की न्यूमरिकलचं महत्त्व काय आहे म्हणून। न्यूमरिकल ऍक्च्युली तुम्हाला दाखवतं समोरच्याला की तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट किती समजलाय आणि त्या कॉन्सेप्टचा खरंच तुम्ही यूज करू शकताय की नाही हे दाखवतं, आणि म्हणून न्यूमरिकल फार महत्त्वाचे। नेक्स्ट बघा, आय होप की हे लक्षात आलं असेल। नेक्स्ट आहे काय तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट। ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच काय की जो सूर्याचा मध्य आहे त्याच्या सेंटर पासून पृथ्वीच्या सेंटर पर्यंत किती डिस्टन्स आहे ना तो म्हणजे काय तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट। ए युनिट डिनोट करतात, आणि हा थोडीशी जी व्हॅल्यू आणि पाठ करायची आहे 1.496 × 10⁻11 मीटर आहे। एक फॅदम, फॅदम म्हणजे काय की ज्यावेळी जनरली पाण्यातील खोली मोजली जाते त्यासाठी फॅदम यूज करतात, आणि जो इक्विपमेंट आहे ॲपरेटस आहे तो असतो काय तर फॅदोमीटर असतो। सो 1.8 मीटर म्हणजे काय तर 6 फीट असतं। नेक्स्ट आहे तो म्हणजे काय तर अँगस्ट्रॉम। अँगस्ट्रॉम फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे की एक अँगस्ट्रॉम म्हणजे ज्यावेळेस वेवलेंथ असते वेवच्या टॉपिकमध्ये, म्हणजे साऊंड असेल किंवा लाईट असेल त्यामध्ये तुम्हाला हा युनिट पाहायला मिळतो। एक अँगस्ट्रॉम म्हणजे ए च्या वर असा एक सर्कल दिला जातो, जनरली हा असा सर्कल दिला जातो, हा असतो काय तर अँगस्ट्रॉमचा युनिट। तर एक अँगस्ट्रॉम म्हणजे लक्षात ठेवा 10⁻10 मीटर असतं म्हणून, ठीक आहे। नेक्स्ट पुढचे कोणते अजून युनिट आहे ते पण बघा। नेक्स्ट आहे मासचं युनिट। मासचं युनिट एसआय युनिट तर आपण घेतले ऑलरेडी की तो किलोग्रॅम आहे, केजी डिनोट करतात। सीजीएस युनिट आहे तो म्हणजे काय तर ग्रॅम। त्यानंतर याच्या व्यतिरिक्त हे काही युनिट्स आहेत, फार काही महत्त्वाचे तर नाही, पण थोडंफार एखाद्या वेळेस जर कन्व्हर्जन आलंच किंवा कुठल्या तरी छोट्या मोठ्या एक्झाममध्ये विचारतात तर त्यासाठी लक्षात ठेवा की 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, 1 टन म्हणजे 1000 किलो, 1 पाऊंड म्हणजे काय तर 0.4536 किलोग्रॅम आहे, आणि 1 आउन्स म्हणजे काय तर 28.35 ग्रॅम आहे, ठीक आहे। तर हे एक कन्व्हर्जन झालं। नेक्स्ट पुढची कोणती क्वालिटी आहे बघा, टाइम, वेळ। वेळाचा एसआय युनिट लक्षात ठेवा की सेकंद आहे, आणि सीजीएस युनिट सुद्धा काय तर तो सेकंद आहे। सुरुवातीच्या पहिल्या स्लाइडमध्ये घेतलं होतं आपण की कोणतीही सिस्टम असेल तर सेकंदच काय तर त्याचा टाइमचा जो युनिट आहे। हा यामध्ये परत सीसॅट मध्ये पण स्पीड टाइम डिस्टन्स टॉपिक आहे, आणि आपल्याला पण काही न्यूमरिकल आयोगाने असे विचारले ज्यामध्ये तुम्हाला स्पीड टाइम डिस्टन्सचा बेसिक कॉन्सेप्ट माहिती असेल तरी पण न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतात। मग यावेळेस हे कॅल्क्युलेशन्स माहीत असायला पाहिजे की 1 तास म्हणजे 60 मिनिट माहीत तर आहे, पण हे लक्षात ठेवा की तासाचे मिनिटामध्ये कन्वर्ट करायचे 60 ने गुणाकार करायचे, आणि मिनिटाचे जर तासामध्ये कन्वर्ट करायचे 60 ने भाग द्यायचा आहे ना। हे इथून लक्षात ठेवा, बरेच जण गोंधळतात। मिनिटाचे सेकंडमध्ये कन्वर्ट 60 ने गुणाकार करा, सेकंदाचे मिनिटामध्ये करायचे 60 ने भाग द्या, तासाचे सेकंदमध्ये कन्वर्ट करायचे। आता तासामध्ये मिनिट किती तर 60, आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद आहेत, त्यामुळे 60 गुणाकार 60 म्हणजे किती होणार तर 3600 होणार आहे, 3600। त्यामुळे तासाचे सेकंदमध्ये कन्वर्ट करायचे 3600 ने गुणाकार करा, सेकंदाचे तासामध्ये कन्वर्ट करायचे तर 3600 ने भाग द्यायचा आहे। नेक्स्ट पुढचा आहे काय तर परत स्पीड। स्पीड साठी लक्षात ठेवा की एसआय युनिट काय येणार तर तो मीटर पर सेकंद आहे, मीटर पर सेकंद, कारण स्पीडचा फॉर्म्युला आहे काय तर डिस्टन्स अपॉन टाइम आहे, आणि डिस्टन्सचा एसआय युनिट आहे काय तर मीटर आहे, टाइमचा तर सेकंद आहेच आपल्याला माहिती आहे ना। त्यामुळे एसआय युनिट आहे काय तर मीटर पर सेकंद,
आणि सीजीएस युनिट लक्षात ठेवायचे तो काय तर तो सेंटीमीटर, म्हणजे याचं काय तर फक्त या डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये घेऊ, कारण डिस्टन्सचा सीजीएस युनिट काय तर तो सेंटीमीटर आणि टाइमचा तर तो फिक्स आहे सेंटीमीटर सेकंड, त्यामुळे सेंटीमीटर पर सेकंड. आता अजून एक कन्वर्जन जनरली माहित असायला पाहिजे की 1 किलोमीटर पर आवर जर असेल तर याला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. तर कसं करता येईल तर बघा की हे 1 किलोमीटर एका तासामध्ये, याचा अर्थ काय होतो की 1 किलोमीटर एका तासामध्ये, याचा अर्थ मीटर मध्ये कन्वर्ट केले तर 1 किलोमीटर म्हणजे किती होणार तर 1000 मीटर होईल आणि 1 तास म्हणजे किती होणार तर हे 3600 सेकंद होणार, 3600 सेकंद. भाग दिला हे बघा 0 0 कॅन्सल केला, 2 चा भाग दिला तर इथे तर 5, इथे 2 चा भाग दिला तर येतो 18. याचा अर्थ 1 किलोमीटर पर आवर आहे त्याचे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचे तर 5/18 ने काय तर मल्टिप्लाय करायचे 5/18 ने. सो 1 किलोमीटर पर आवर इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. लक्षात ठेवायचे तुम्हाला कितीही किलोमीटर पर आवर दिलाय मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचे 5/18 ने गुणाकार करा. हा, आणि उलट जर करायचंय तर गुणाकार करायचं कशाने तर 18/5 ने करायचे. आता हा सीसॅट मध्ये स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये तर फार इम्पॉर्टंट आहेत. इकडून इकडे करायचे तर 5/18 ने गुणाकार, मीटर पर सेकंडचा किलोमीटर पर आवर मध्ये करायचे तर 18/5, त्याला फक्त काय तर उलट करायचं आहे 18/5 ने गुणाकार करायचे. ठीक आहे, तर हे युनिट लक्षात ठेवा. आता इथं मी काय सांगितलं तुम्हाला 1 किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंड मध्ये केले. एक होमवर्क करा की सेंटीमीटर पर सेकंड मध्ये किती होणार. बघू किती विद्यार्थ्यांचा कमेंट सेक्शन मध्ये सांगा किती विद्यार्थ्यांना ते बरोबर येतं, मी नक्की तुम्हाला काहीतरी रिप्लाय करतो. नेक्स्ट पुढचं आहे काय तर टेम्परेचर. टेम्परेचरचा एसआय युनिट लक्षात ठेवा डिग्री सेल्सिअस नाही आहे, आयोगाने या कन्व्हर्जनवर प्रश्न विचारला, पण एसआय युनिट हा डिग्री सेल्सिअस नाही आहे, तो आहे काय तर केल्विन आहे, कॅपिटल के ने डिनोट केला जातो. आता हे 3 फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारला आहे, तो विचारलाय याच्यावर काय दिलं होतं त्याच्यामध्ये मला वाटतं की फॅरेनहाइट दिलं होतं आणि डिग्री सेल्सिअस काय तर काढलं होतं. 2023चाच प्रश्न आहे की एका मुलाचा ताप एवढा डिग्री आहे किंवा एवढं फॅरेनहाइट आहे डिग्री सेल्सिअस मध्ये किती आहे ना, हा डायरेक्ट काय तर प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, अजून बाकीचे कोणकोणते तर बघा इथं टीके म्हणजे काय तर टेम्परेचर इन केल्विन आणि टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये 200 सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड करा तर केल्विन मध्ये कन्वर्ट होतं. पण काही ठिकाणी तुम्हाला हे 15 दिलेलं राहत नाही. आपण काही सायंटिस्ट तर बनत नाही आहोत, आपण एमपी साठी तेवढं 273 माहिती असतं तरी पण सफिशियंट आहे, पण काही ठिकाणी 15 सुद्धा दिलं जाऊ शकतो. त्यामुळे ते दोन्ही पण लक्षात ठेवायचे 273 किंवा 273 पॉईंट एक्झॅक्ट जर लिहायचं असेल 273.15 ते तेवढं सेल्सिअस मध्ये ऍड करा तर काय तर केल्विन मध्ये होईल. तसं सेल्सिअस दिले फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचंय तर सेल्सिअसला 9/5 ने गुणाकार करायचंय आणि 32 काय तर त्याच्यामध्ये ऍड करायचं, सो फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट होईल. आणि केल्विन दिले आणि फॅरेनहाइट मध्ये करायचे तर फॅरेनहाइट केल्विन मध्ये जो दिलेला टेम्परेचर आहे त्याला 9/5 ने गुणाकार करायचे -459.67 फायनल काय तर तुमचा फॅरेनहाइट मध्ये काय तर तो कन्वर्ट होणार आहे. नेक्स्ट स्पेसिफिक हीट. बघा हा यावर सुद्धा डायरेक्ट आयोगाने प्रश्न विचारलाय, ते पण 2023 मध्ये, म्हणजे एक प्रश्न राज्यसभेमध्ये विचारलाय आणि एक प्रश्न हा कंबाईन मध्ये विचारलाय. हा ट्रेंड पण तुमच्या लक्षात येत असेल की राज्यसभा झाल्यानंतर कंबाईन मध्ये काय विचारला जाऊ शकतं ना, हे थोडाफार आपल्याला गेस करता येतं. बघा स्पेसिफिक हीट म्हणजे बेसिकली काय की कुठला तरी एखादी पदार्थ आहे ना, त्याचा जर तो 1 किलोग्राम एवढा आहे म्हणजे 1 युनिट मास आहे, त्याचा टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचं म्हणजे 25 आहे तर 26 करायचे. तर अशा वेळेस त्या पदार्थाला मला किती हीट द्यावी लागेल. मग ऑब्व्हियस आहे की दूध गरम करा आणि पाणी गरम करा, वेगवेगळी हीट आपल्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे एखाद्या पदार्थाला म्हणजे दूध आहे तर त्याला किती टेम्परेचर किती हीट द्यावी लागणार आहे आपल्याला, त्यासाठी की तो 1 किलो आहे तर त्याचा 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवायचं आहे. तर तो झाला दुधाचा काय तर स्पेसिफिक हीट. मग तो कसा मोजतात तर बघा एसआय युनिट लक्षात ठेवायचे की हे तर हीट आहे कशासाठी पर केजी पर डिग्री सेल्सिअस, म्हणजे प्रत्येक किलोसाठी आणि प्रत्येक डिग्री सेल्सिअस ने वाढवण्यासाठी. त्यामुळे हा झाला एसआय युनिट है ना. म्हणजे हे काय तर बघा हीट आहे डिवायडेड बाय मास आणि किती टेम्परेचरने वाढवायचं आहे है ना. सो आता हीटचा युनिट तर ऑब्व्हियस आपल्याला माहिती आहे की तो जूल आहे, म्हणून सॉरी हीट म्हणजे काय तर तो एनर्जी आहे आणि एनर्जीचा एसआय युनिट लक्षात ठेवा की तो जूल आहे. इथं मास म्हणजे काय तर केजी आहे आणि टेम्परेचर, आता टेम्परेचर इथं तुम्ही डिग्री सेल्सिअस घ्या किंवा डिग्री केल्विन घ्या, तो टेम्परेचर मधला फरकच असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता इथे एसआय युनिट घेतलं तरी पण चालेल किंवा डिग्री सेल्सिअस घेतलं तरी पण चालेल, कारण दोन टेम्परेचर मधला फरकच घ्यावा लागतो है ना. त्यामुळे तो केल्विन मध्ये घ्या किंवा सेल्सिअस मध्ये घ्या, तो तर एकच राहणार आहे. त्यामुळे हा काय तर आपल्याला एसआय युनिट मिळाल. या ठिकाणी लक्षात ठेवा की केल्विन लिहिलं तरी पण काही फरक पडणार नाही, आन्सर तेवढंच येईल. सीजीएस युनिट मध्ये तेच काय केलं जातं तर बघा इथं हीट साठी काय तर सीजीएस युनिट मध्ये लक्षात ठेवायचे की कॅलरी यूज केल्या जातात. कॅलरी हा सुद्धा एक युनिट आहे हीटचा किंवा एनर्जीचा. मास साठी परत आता सीजीएस युनिट आहे तर मासचा युनिट ग्रॅम आणि काय तर डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन लिहा. ठीक आहे, तर हे स्पेसिफिक हीटचे युनिट लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट
एरिया सॉरी हा स्पेसिफिक झालं. नेक्स्ट आहे काय तर एरिया. एरियाचा युनिट म्हणजे काय तर एरिया म्हणजे काय जनरली आपण लांबी गुणाकार रुंदी लिहितो. आता लांबी असेल किंवा रुंदी असेल शेवटी तो डिस्टन्सच आहे. त्यामुळे दोघांचा पण एसआय युनिट जर लिहिला मी तर तो मीटर आणि मीटरच राहणार. त्यामुळे मीटर गुणाकारामध्ये मीटर म्हणजे काय तर तो मीटर स्क्वेअर. आता हे तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येईल किंवा कन्वर्ट करता येईल की 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती मीटर स्क्वेअर होतात. तर ते बघा की 1 सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर होती. आणि 1 मिलीमीटर स्क्वेअर मिली म्हणजे काय तर 10⁻⁻3 सो 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय तर 10⁻⁻6 होणार. त्यामुळे 1 मिलीमीटर स्क्वेअर इक्वल टू 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. म्हणजे मिलीमीटर स्क्वेअरचा जर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं 10⁻6 ने मल्टिप्लाय करायचे आणि याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय तर यानेच काय तर भाग देऊ किंवा 10⁻6 ने गुणाकार करू है ना. हे कन्वर्जन थोडे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पुढचं कोणतं आहे बघा की फोर्स. फोर्सचा एसआय युनिट लक्षात ठेवा की फोर्स म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय तर मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. आता आयोगाने जोड्या लावांमध्ये सुद्धा काही असे प्रश्न विचारले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा जो न्यूटन आहे ना हा न्यूटन न देताना हा युनिट दिलेला आहे. याचा फॉर्म्युला जर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलंय, मला मागचा व्हिडिओ आहे तो पण एकदा चेक करा की ज्यामध्ये मला बेसिक कॉन्सेप्ट जर माहित असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी काही पाठ करायची गरज पडत नाही. तुमचे बेसिक्स क्लिअर नसेल, थेरी जर माहित नसेल तर मग ह्या सगळ्या पाठ करावं लागणार आहे आणि तरी पण ते चुकण्याची शक्यता असते. पण बेसिक्स क्लिअर आहे, थेरी क्लिअर आहे तर अशा वेळेस चुकत नाही, फॉर्म्युला पाठ करायची गरज पडत नाही. बघा की मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे काय तर फोर्सचा फॉर्म्युला असतो. मासचा युनिट आहे तो म्हणजे काय तर केजी आणि ऍक्सेलरेशनचा असतो काय तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे फोर्सचा युनिट एक येणार काय तर तो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर जो इथं दिलेला आहे. आणि यालाच काय तर न्यूटन म्हटलं जातं. म्हणजे एवढं सारं लिहिण्यापेक्षा आपण न्यूटन म्हणू तर तो काय तर न्यूटन कॅपिटल एन ने डिनोट केला जातो. सो एसआय युनिट न्यूटन किंवा केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं सीजीएस मध्ये काय तर न्यूटन म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं की तो डाईन आहे. मग आता किती न्यूटन म्हणजे किती डाईन असतं हा एक होमवर्क आहे. किती न्यूटन म्हणजे किती डाईन आहे तो इथून पण सॉल्व्ह करता येईल, पण हा होमवर्क म्हणून लक्षात घ्या. दुसरा होमवर्क देतोय मी तो पण नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की किती न्यूटन. सॉरी हे तर इथं दिलेच ऑलरेडी. ठीक आहे, एक पुढचा एक कन्वर्जन घेऊ आपण की किती न्यूटन म्हणजे इथं दिले की 10⁵ डाईन आहे. पुढचा असाच एक आहे तो मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, होमवर्क बघू आपण काय करतो. आणि तेच जर आपण सीजीएस मध्ये जर कन्वर्ट केलं तर किलोग्रॅमचा ग्रॅम मध्ये होईल आणि मीटरचा सेंटीमीटर मध्ये होईल आणि सेकंद तो तसाच राहतो. सो ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय असतो तर तो डाईन असतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं युनिट बघा. पुढचं काय आहे की प्रेशर. प्रेशरचा एसआय युनिट काय तर तो लक्षात घ्या की पास्कल. आता परत जसं मागचा सांगितलं होतं की फोर्सचा फॉर्म्युला माहित असेल आपल्याला काढता येतं लगेच त्याचं युनिट. त्याच पद्धतीने प्रेशर म्हणजे लक्षात ठेवा की फोर्स अपॉन एरिया असतं. कारण फोर्स आपण किती एरियावर देतोय ना त्यालाच काय तर आपण प्रेशर म्हणतो. मग फोर्सचं युनिट आताच बघितलं होतं आपण की न्यूटन आहे आणि एरियाचा युनिट पण बघून झालाय आपला की मीटर स्क्वेअर. सो न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजेच काय तर तो प्रेशरचा एसआय युनिट आहे. आणि या न्यूटन मीटर स्क्वेअरला दुसरं नाव काय तर तो आहे पास्कल. पीएने डिनोट केलं जातं. सीजीएस मध्ये न्यूटनच्या जागी डाईन लिहू आपण आणि मीटरच्या जागी सेंटीमीटर लिहू. सो डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर तो काय झाला तर सीजीएस मध्ये. यासाठी असा पास्कल सारखा दुसरा नाव कोणताही नाव नाहीये. ठीक आहे, त्यामुळे सीजीएस मध्ये हा पाठ करावाच लागेल आपल्याला डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरे अजून काही युनिट आहेत ते म्हणजे कोणते तर एक बघा की ऍटमॉस्फिअर. आता हे थोडे काही व्हॅल्यूज पाठच करायचे आहेत की 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे किती पास्कल आहे की 1.013 म्हणजे हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे ना तो मोजण्यासाठी काय तर जनरली हा यूज केला जातो. सो 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ पास्कल असतं. दुसरा आहे किलो पास्कल. किलो पास्कल साठी काय करायला लागेल तर बघा आता परत यामध्ये हा आहे ना की 1.013 इंटू 10⁵ पास्कल आहे. सॉरी 10⁵ आहे 10⁵. आता याला किलो साठी कसं कन्वर्ट करता येईल तर बघा 1.013 इंटू 10⁵ मी इथं 3 लिहितोय आणि हे दोन वेगळे करतो. पास्कल झाले. आता 10⁵ यालाच तर आपल्याला किलोने रिप्लेस करता येईल जे आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलंय. सो याला मी एक काम करतो 10⁵ आहे ना आणि हा यासाठी काय करतो मी के यूज करतोय आणि पास्कल. सो झाला किलो पास्कल. आता शेवटच्या स्लाइड मध्ये आपण काय घेणार आहोत की शिफ्टिंग कसं करतात या 10⁵ आहे ना इथं 2 आहे त्यामुळे काय तर हा जो पॉईंट आहे ना दोन घर इकडे घेऊन जायचा आणि इथं पॉईंट आणि याला काढून घेऊ म्हणजे मिळालं काय तर 101.3 किलो पास्कल. तीच इथं लिहिले बघा 101.3 किलो पास्कल. तर हे सुद्धा कन्वर्जन आपण शेवटच्या याच्यामध्ये बघणार आहोत. परत अजून एक युनिट लक्षात ठेवायचे की टॉर्क. 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे किती तर 76 टॉर्क किंवा 760 मिलीमीटर एचजी. एचजी म्हणजे काय तर हा मर्क्युरीचा बार. मर्क्युरीचा बार त्याची हाईट किती आहे मिलीमीटर मध्ये ना. हाईट म्हणजे काय हाईट मिलीमीटर किंवा मीटर मध्ये मोजता येईल. आता तो तेवढा मोठा राहत नाही मीटर मध्ये मोजण्यासाठी म्हणून काय तर मिलीमीटर यूज करू आपण.
आणि म्हणून लक्षात घ्या की हा एक कन्वर्जन लक्षात ठेवा, काही व्हॅल्यूज पाठ करा. अजून एक युनिट आहे तो म्हणजे काय तर बार. प्रेशरसाठी अजून एक युनिट पाठ करायचं, तो आहे बार. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल लिहा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर तिथे लिहिले मी. ठीक आहे, तर हे प्रेशरचे युनिट्स लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट डेन्सिटी. डेन्सिटी लक्षात ठेवा. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. की एखादी जागा किती घनदाट आहे, किती क्राउडेड आहे, त्याला आपण काहीतरी डेन्सिटी म्हणतो. सो किती आकारमानामध्ये किती वस्तुमान आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय तर डेन्सिटी आहे. आता इथे लिहून घेऊ. मासचं एसआय युनिट काय की केजी आहे आणि व्हॉल्यूमचा लक्षात ठेवा की मीटर क्यूब आहे म्हणून. सो केजी पर मीटर क्यूब म्हणजेच काय झालं तर डेन्सिटी झाला. सीजीएस मध्ये लगेच लिहिता येईल. सीजीएस मध्ये काय येणार की ग्रॅम, किलोग्रॅमचा ग्रॅम मध्ये होणार आणि मीटरचा सेंटीमीटर क्यूब सेंटीमीटर होणार. सो सीजीएस युनिट काय येणार तर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे ना. नोट्स काढत असणार तर हे थोडंसं ऍड करून घ्यायचे, इथं राहून गेले ते. नेक्स्ट पुढचं आहे काय तर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय तर ज्याला आकारमान म्हणतात. आता व्हॉल्यूम म्हणजे काय की ऍक्च्युअली पूर्ण स्पेस आहे ना, त्याच्यामध्ये तो किती जागा ऑक्युपाय करताय. एक असतं क्षेत्रफळ आणि दुसरं काय तर व्हॉल्यूम. क्षेत्रफळ म्हणजे काय तर ते 2D स्ट्रक्चर असतो, पण व्हॉल्यूम म्हणजे काय की त्याची हाईट पण त्याच्यामध्ये येतं, तर त्याला काय तर व्हॉल्यूम म्हणतात. आता अशा वेळेस लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी असतात, त्या तिन्हीचा गुणाकार म्हणजेच काय तर व्हॉल्यूम असतो. आणि म्हणून तिन्ही लांबी आहे त्या तिघांचा गुणाकार म्हणजे मीटर गुणाकारामध्ये मीटर गुणाकारामध्ये मीटर, सरळ लिहिता येईल आपल्याला मीटर क्यूब. हा बरं, अजून एक लक्षात ठेवा की लिटर जो आहे ना, हा बरेच विद्यार्थी आन्सर करतात की तो लिक्विडचा युनिट आहे म्हणून. लिक्विड ही काही फिजिकल क्वांटिटी नाही आहे, त्यामुळे त्याचं युनिट राहणार नाही आहे. तर लिटर काय तर ऍक्च्युअली लिटर म्हणजे काय तर तो व्हॉल्यूम आहे की तुम्ही 1 लिटर पाणी घ्या, कोणत्याही भांड्यामध्ये टाका, तो तेवढी जागा ऑक्युपाय करणार आहे. एवढं आहे की फक्त त्याचा शेप चेंज होईल, पण जागा जो आकारमान आहे ना तो तेवढाच राहणार आहे. आणि म्हणून लिटर लक्षात ठेवायचे की तो व्हॉल्यूमचं युनिट आहे म्हणून. मग आता 1 लिटर म्हणजे किती असतात तर नेहमी लक्षात ठेवा की 10⁻³ मीटर क्यूब किंवा 1000 लिटर. आता याला उलटं जर करायचं असेल तर काय करता येईल आपल्याला की इथं 10⁻³ आहे, तिकडे घेऊन जातो तर 10⁻³ होणार. सो 1000 लिटर, 1000 लिटर म्हणजे काय तर 1 मीटर क्यूब असतं. कदाचित हा पाठ करायला सोपं जाईल तुम्हाला. आणि 1 लिटर म्हणजेच काय तर 1 मीटर क्यूब आहे. 1 लिटर म्हणजेच काय तर 1 मीटर क्यूब आहे, म्हणजे हेच काय तर 1000 डीएम क्यूब. आता हा डी म्हणजे काय तर डेसी आहे, हा तुम्हाला त्या मागच्या स्लाइडमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये पण मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट मग 1 मिलीलीटर म्हणजे किती आहे लक्षात ठेवायचे 1 सेंटीमीटर क्यूब. आणि त्यासोबतच बरं हा सेंटीमीटर क्यूब आहे ना, त्याला क्यूबिक सेंटीमीटर असं दिलेलं आहे. हा इथं क्यूब नाही पाहिजे, फक्त सीसीच पाहिजे. 1 सीसी. ठीक आहे. 1 मिलीलीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब और 1 सीसी. ठीक आहे. हे काही व्हॉल्यूमचे युनिट्स आपण इथे बघितले. नेक्स्ट वर्क एनर्जी पॉवर. वर्क एनर्जी पॉवरशी रिलेटेड बघा की वर्क आणि एनर्जी या दोघांचे जे युनिट्स आहेत ना हे सारखेच असतात. त्यांचे जो फॉर्म्युला काही ठिकाणी वेगळा असतो, काही ठिकाणी तुम्हाला वर्कसाठी दिले ते एनर्जी काढा म्हणून विचारलं जातं. सेम वर्क काढायचं तोच काय तर एनर्जी असतं. त्यांचे फॉर्म्युला काही ठिकाणी जरी वेगळे असेल म्हणजे थोडेफार, जसं वर्कच्या फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं, तर एनर्जीचा हा कोणते एनर्जी काढतोय यूज करतोय काढायची आहे त्यानुसार काय तर तो फॉर्म्युला असतो. पण वर्क आणि एनर्जी हे सिमिलर कॉन्सेप्ट्स आहेत, त्यासाठी युनिट सुद्धा सारखीच असतात. आणि म्हणून बघा की एसआय युनिट काय तर न्यूटन इंटू मीटर किंवा जूल लिहिलं जातं. आता वर्कसाठी बघा की वर्कचा फॉर्म्युला आता सांगितला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा युनिट काय म्हणजेच काय तर तो न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर तो आहे मीटर. सो न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय तर तो वर्कचा युनिट आहे. याला दुसरं नाव म्हणजे काय तर तो आहे जूल. ठीक आहे, जूल. नेक्स्ट न्यूटन इंटू मीटर सीजीएस युनिट काय तर आता या न्यूटनच्या जागी डाईन लिहिता येईल आणि मीटर जागी सेंटीमीटर लिहिता येईल. सो डाईन इंटू सेंटीमीटर आणि त्याला दुसरं नाव काय तर अर्ग आहे. आता यामध्ये परत जसं मागच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 1 न्यूटन म्हणजे काय होतं तर 10⁵ डाईन होतं. त्याचप्रमाणे इथे लक्षात ठेवायचंय की 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग आहे. 10⁻⁷ अर्ग. आता हे पण कसं कन्वर्ट करता येईल ते पण अगदी सोपी आहे बघा की 1 जर जूल असेल याचा अर्थ काय आहे की 1 न्यूटन गुणाकारामध्ये 1 मीटर असतो. आता आपल्याला हे सीजीएस मध्ये कन्वर्ट करता येईल की डाईन आणि सेंटीमीटर मध्ये किती आहे. सो 1 न्यूटन म्हणजे काय तर 10⁻⁵ डाईन असतं आणि 1 मीटर म्हणजे काय तर 10⁻² किंवा 100 काय तर सेंटीमीटर असतात. झालं ना, लगेच मिळालं आपल्याला बघा 10⁻⁵ इंटू 10⁻², 10⁻⁷ होणार आणि डाईन राहिलं आणि काय तर सेंटीमीटर राहिलं. या 10⁻⁷ तसंच डाईन इंटू सेंटीमीटर यालाच तर आपण काय तर अर्ग म्हणतो. सो 1 जूल इक्वल टू काय आलं तर 10⁻⁷ अर्ग आला. हा सुद्धा कन्वर्जन तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट अजून कोणता आहे तर एक युनिट लक्षात घ्या की एनर्जीचा अजून एक युनिट लक्षात ठेवा, त्याला युनिट्स म्हणतात. जो आपल्या घरी इलेक्ट्रिक बिल येतो आणि त्याच्यावर सुद्धा आयोगाने 2-3 न्यूमरिकल आतापर्यंत विचारलेले आहेत की किती युनिट जळतील किंवा किती युनिट जळले तर त्याचा बिल किती येणार जर रेट दिला असेल तर. आणि ते सुद्धा आपण
त्या न्यूमरिकलच्या सिरीजमध्ये कव्हर केले, ठीक आहे. ते एक नक्की बघा की एक युनिट, हा जो आपण युनिट म्हणतो ना की एवढे युनिट जळले, तर ते नेमके किती आहे, तर एक युनिट म्हणजे किती असतं, तर 1 किलोवॅट इंटू आर, की 1 किलोवॅटची मशीन जर 1 तास चालत असेल तर त्याला काय म्हणतात, तर 1 युनिट म्हटलं जातं. नेक्स्ट फार इम्पॉर्टंट आहे, याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला या बेसिसवर, की 1 कॅलरी, कारण कॅलरी हा सुद्धा एक एनर्जीचा युनिट आहे आणि जूल तर आहेच. सो 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल, 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल. म्हणजे एक प्रश्न विचारला होता आयोगाने की ज्यामध्ये आपल्याला एनर्जी काढायचं होतं आणि ते पण एनर्जी कशामध्ये येते, किंवा हीट काढायची होती, कारण हीट तर एनर्जीच आहे, ते काढायचं होतं आपल्याला कॅलरीमध्ये. आपला आन्सर जर आपण सगळे एसआय युनिट जर पुट केले, कारण आयोगाने प्रश्नामध्ये सगळे एसआय युनिट दिले होते आणि एसआय युनिट लक्षात ठेवा की तो जूल आहे म्हणून. मग हे जर दिलं असेल, जूल जर दिलं असेल, तर अशा वेळेस कॅलरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग जूलच्या कॅलरीमध्ये कन्वर्ट कसं करणार, की 4.18 ने डिवाइड करा, जूलच्या कॅलरीमध्ये 4.18 ने डिवाइड करू, कॅलरीचा जूलमध्ये 4.18 ने गुणाकार करू, है ना. नेक्स्ट इलेक्ट्रोवोल्ट. आता हा युनिट कशामध्ये आहे, तर हा केमिस्ट्रीचा युनिट आहे, केमिस्ट्रीचा युनिट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. जूल लक्षात ठेवा की जूल हा एसआय युनिट आहेच, पण केमिस्ट्रीमध्ये जर एखादी इलेक्ट्रॉन जर एखाद्या कुठल्या तरी ऑर्बिटमध्ये जर फिरतोय, तर अशा वेळेस तो बऱ्याचदा जूल न यूज करता काहीतरी इलेक्ट्रोवोल्ट आहे तो यूज केला जातो, कारण त्याची एनर्जी फार कमी असते आणि हे एवढी प्रत्येक वेळेस व्हॅल्यू लिहिणं एवढं शक्य नाही. आणि म्हणून दुसरं एक युनिट काय, तर तो आहे लक्षात ठेवा इलेक्ट्रोवोल्ट. सो 1 इलेक्ट्रोवोल्ट इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. आपल्या बराचदा आन्सर ऑप्शन आपल्याला जर त्यातले जे व्हॅल्यूज आहेत ते जर एसआय युनिटमध्ये दिले असेल तर आपल्या जूलमध्येच आन्सर येईल, पण मग अशा वेळेस इलेक्ट्रोवोल्टमध्ये केमिस्ट्रीचे आन्सर किंवा ऑप्शन दिलेले असतील, तर हे अशा वेळेस काय करेल, या संख्येने त्याला डिवाइड करू, कारण याच्यावरून आपल्याला ते काढायचे तर त्यांनी काहीतरी डिवाइड करायचे, यावरून हे काढायचे तर गुणाकार करायचे. हे मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलंय, ठीक आहे. तर हे काही एनर्जीचे आणि वर्कचे युनिट लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पुढचं आहे काय, तर सिमिलर पॉवर. पॉवर म्हणजेच काय, तर बेसिकली पॉवरचा फॉर्म्युला काय, की वर्क अपॉन टाइम, की कोण किती वेळामध्ये काम करतो तेवढं काय तर पॉवरफुल, कमी वेळामध्ये जास्त काम करेल तो काय तर पॉवरफुल, त्यामुळे वर्क किती वेळामध्ये होतोय. आता वर्कचा युनिट आपण घेतलं ऑलरेडी जूल, आणि टाइमचं तर आहेच काय तर सेकंद, जूल पर सेकंद, यालाच काय तर वॅट म्हटलं जातं. जूल पर सेकंद साठी दुसरं नाव आहे काय तर वॅट. सो एसआय युनिट लक्षात घ्या की जूल पर सेकंद किंवा त्यालाच दुसरं नाव आहे वॅट. बरं, अजून एक युनिट लक्षात ठेवायचे की एचपी, हा सुद्धा आपण बऱ्याचदा यूज करतो. ट्रॅक्टर असेल किंवा जे पाण्याची मोटर असते ना ती एचपी मध्ये असते. सो 1 HP इक्वल टू लक्षात ठेवायचे 746 वॅट, म्हणजे एचपीचा वॅटमध्ये कन्वर्ट करायचे 746 ने गुणाकार करा, वॅटचा एचपी मध्ये कन्वर्ट करायचे तर 746 ने डिवाइड करा. सो 1 HP लक्षात ठेवा इक्वल टू 746 वॅट असणार. नेक्स्ट पुढचं काय तर बघा, वेव्हशी संबंधित काही युनिट आहे की एखादी जर वेव्ह असेल, अशी जर वेव्ह असेल तर अशा वेळेस त्याच्याशी रिलेटेड की पहिली आहे ते म्हणजे काय तर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय की सिमिलर जर दोन पॉईंट्स असतील, कोणतेही पॉईंट्स घ्या लगतचे सिमिलर असायला पाहिजेत. हा एवढा जो अंतर असतो ना त्याला काय तर लॅम्बडा किंवा त्याला तरंग लांबी म्हटलात. लॅम्बडाने ते डिनोट केलं जातं, वेव्हलेंथ म्हटलं जातं तरंग लांबी. आता लांबी आहे तर त्याचा एसआय युनिट आहे काय तर तो मीटर असतं, एसआय युनिट काय तर ते मीटरच येणार. पण वेव्हलेंथ किंवा ही जी वेव्हलेंथ आहे ना, ही तरंग लांबी आहे ना, ही फार छोटी असते, अगदी छोटी असते. त्यासाठी दुसरं एक युनिट काय तर लहान युनिट म्हणजे काय तर ते सुरुवातीला आपण सांगितलं की अँगस्ट्रॉम आहे म्हणून. अँगस्ट्रॉम, मग त्याचा कन्व्हर्जन यायला पाहिजे जो सुरुवातीला पण होता लेन्थच्या याच्या त्या स्लाइडमध्ये, की 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर आहे. नेक्स्ट टाइम पिरियड, टाइम आहे ना त्यामुळे काय तर सेकंदच असणार आहे. नेक्स्ट वारंवारता, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की हे जे वेव्हज आहेत ना, हे वेव्हज किती निघत आहेत एका सेकंदामध्ये, त्याला काय तर आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग ते कशाने डिनोट करतात, तर हा जो व्ही लिहिलाय पण ऍक्च्युली हा सिम्बॉल असा आहे, यांनी काय तर तो डिनोट केला जातो. मग आता याचा अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की फ्रिक्वेन्सीचा 1/t असा पण असतो, त्यामुळे 1/सेकंद किंवा सेकंद इनवर्स असं सुद्धा लिहिता येईल. किंवा दुसरं एक लक्षात ठेवा की ते हर्ट्झ आहे म्हणून HZ ने काय तर डिनोट केल्या जातं. आणि त्यानंतर आहे एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय की हे सपोज मीन पोझिशन असेल, हे लेट्स से की मीन पोझिशन आहे, या मीन पोझिशन पासून हा या बाजूला किंवा या बाजूला किती सगळ्यात जास्त डिस्प्लेसमेंट झालेला आहे त्याला काय तर एम्प्लिट्यूड म्हणतात. आणि त्यासाठी युनिट लक्षात ठेवायचे तो म्हणजे काय तर डेसिबल आहे. इथं फक्त युनिटच लक्षात ठेवायचे, यांचं कन्व्हर्जन विचारण्याची शक्यता फार कमी आहे. फक्त हा एक कन्व्हर्जन लक्षात ठेवा की 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर असतं म्हणून. नेक्स्ट करंट इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड काही फक्त युनिटच आहेत, कन्व्हर्जन याच्यामध्ये पण विचारण्याची शक्यता नाहीच आहे. आता करंट म्हणजे काय असतं, तर करंट आयने डिनोट करतात की फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम, म्हणजे Q/T त्याचा फॉर्म्युला आहे. चार्जेसचा युनिट आहे कुलम आणि टाइमचा आहे काय तर सेकंद. कुलम पर सेकंद यालाच काय म्हणतात तर एम्पियर म्हटल्या जातं. कुलम पर सेकंद म्हणजेच काय तर एम्पियर आहे. बघा कुलम पर सेकंद म्हणजेच एम्पियर. पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट लक्षात ठेवा की व्होल्ट. आता पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्याचा फॉर्म्युला काय की वर्क अपॉन
चार्जेस, की किती चार्जेस हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किती कार्य केले जातात. सो वर्क अपॉन चार्जेस, मग वर्कचं युनिट आहे जूल आणि चार्जेसचा आहे कुलम, आणि वर्क अपॉन चार्जेस किंवा जूल पर कुलम यालाच काय तर वोल्ट म्हटलं जातं. सो कदाचित तुम्हाला हे दिलं राहील, कल हे दिलं राहील. आपण प्रश्न घेणार आहोत त्यामध्ये आयोगाने हे काय तर युनिटसाठी काय तर जोड्या लावायला विचारले. मग काही प्रश्नांमध्ये आयोगाने हे दिले तर काही याच्यामध्ये हे दिले. अशा वेळेस आपल्याला दोन्ही पण माहित असायलाच पाहिजे. सो पोटेन्शियल डिफरन्स वोल्ट ऑर जूल पर कुलम, आणि रेजिस्टन्सचा लक्षात ठेवायचा आहे, हा जो सिम्बॉल आहे हा आहे कशाचा तर ओहमचा आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट केमिस्ट्रीशी रिलेटेड काही एक दोन टॉपिक आहेत ते लक्षात ठेवा, की मॅटरमध्ये एक फार इम्पॉर्टंट युनिट आहे तो म्हणजे काय तर मोल. मोल म्हणजे काय, जसं आपण एखादी पदार्थ किलोग्रॅम ग्रॅम मध्ये वगैरे मोजतो ना, त्याच पद्धतीने केमिस्ट्रीमध्ये फक्त केमिस्ट्रीमध्येच जो युनिट यूज केला जातो तो आहे काय तर मोल आहे, तो आहे मोल है ना. कारण केमिस्ट्रीमध्ये ॲटम मॉलिक्युल्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, आणि म्हणून ते मॉलिक्युल्स किती आहे तेवढे स्पेसिफिक मॉलिक्युल्ससाठी काय तर एक स्पेसिफिक आपण हा युनिट घेऊन येऊ, त्याला काय तर मोल म्हणतात. आपण मोलशी रिलेटेड मी एक डिटेल कॉन्सेप्ट घेतलाय, मोल फ्रॅक्शन, ज्यावर आयोगाने प्रश्न थेरॉटिकल आणि न्यूमेरिकल सुद्धा विचारलेत, असा डिटेल प्रश्न घेतले. सो तो व्हिडिओ नक्की बघा की मोल म्हणजे नेमकं काय म्हणून. ठीक आहे. सो 1 मोल म्हणजे किती मॉलिक्युल्स असतात तेवढं लक्षात ठेवा. पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स म्हणू आपण. पार्टिकल जास्त बेटर राहील, कारण मॉलिक्युल्स प्रत्येक वेळेस मॉलिक्युल्स राहतीलच असं नाही, काही ठिकाणी ॲटम सुद्धा राहतात. सो आपण पार्टिकल्सच म्हणू. सो 1 मोल इक्वल टू किती असतं तर 6.02 × 10⁻23 एवढे पार्टिकल्स म्हणजेच काय तर ते पदार्थाचा 1 मोल झाला, पदार्थाचा 1 मोल झाला. नेक्स्ट गॅस कॉन्स्टंट, फार इम्पॉर्टंट. आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारले की गॅस कॉन्स्टंट जो आहे आर, याचा फॉर्म्युला आहे काय PV = nRT. हा आहे आयडियल गॅस इक्वेशन. यामध्ये हा जो आर आहे ना यालाच काय म्हणतात तर गॅस कॉन्स्टंट म्हणतात. आता या गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती कशावर डिपेंड करतं, या P, V, N आणि T वर. या चौघांचे आपण व्हॅल्यूज काय पुट केलेले आहोत, यासाठी कोणते युनिट यूज केलेत त्यावर डिपेंड करतं की आर ची व्हॅल्यू काय. P म्हणजे काय असतं तर प्रेशर असतं, V मीन्स व्हॉल्यूम आहे, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, मागच्या स्लाइडमध्ये झालं ते, आणि T म्हणजे काय तर टेम्परेचर. आता याच्यावर डिपेंड करतं काय तर या आर ची व्हॅल्यू. आणि हा जो चार्ट आहे ना शाळेच्या पुस्तकातला आहे, आयोगाने डायरेक्ट याच्यावर प्रश्न विचारलाय, ते पण घेऊ आपण. की बघा की प्रेशरचा युनिट जर मी पास्कल यूज करतोय, व्हॉल्यूमचा मीटर क्यूब यूज करतो, नंबर ऑफ मोल जो आहे ना तो मोलच यूज करतोय, आणि टेम्परेचर हा केल्विन मध्ये यूज करतोय, तर अशा वेळेस आर ची व्हॅल्यू किती येते तर ही एवढी येते, 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स. पण जर मी सपोज आता पास्कल म्हणजे प्रेशरचा युनिट ना पास्कलच्या ऐवजी ॲटमॉस्फिअर यूज केला, व्हॉल्यूमच्या जागी डीएम क्यूब यूज केला, आणि नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर हे तर फिक्स आहेत, मोल आणि केल्विनच, तर अशा वेळेस 0.0821 ॲटमॉस्फिअर डीएम क्यूब केल्विन इनवर्स मोल इनवर्स हा येणार आहे. नेक्स्ट जर सपोज प्रेशर जागी ॲटमॉस्फिअर आणि व्हॉल्यूम जागी जर आता मी लिटर यूज केला, तर नंबर ऑफ मोल्स जागी मोल्सच आणि टेम्परेचर केल्विन मध्ये, तरी पण मग गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येते तर 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर केल्विन इनवर्स मोल इनवर्स. ठीक आहे. आयोगाने या तीनपैकी एक व्हॅल्यू डायरेक्ट विचारली आहे की आर ची व्हॅल्यू काय आहे म्हणून. अगदी सोपा प्रश्न विचारला होता, फक्त तुम्हाला ते पाठ असायला पाहिजे, माहित असायला पाहिजे. नेक्स्ट पुढचा आहे काय तर व्हॅन डर वॉल्स इक्वेशन. बघा जो सांगितलं होतं मागे, मागच्या स्लाइडमध्ये काय सांगितलं मी की आयडियल गॅस इक्वेशन काय तर PV = nRT आहे, nRT आहे, पण हा आहे काय तर आयडियल गॅस. आणि आयडियल गॅस लक्षात ठेवा की ते कधी एक्झिस्ट करत नाही. आता त्यासाठी पण कॉन्सेप्ट हा ऑलरेडी मी कव्हर केला, गॅस लॉज म्हणून चेक करा, जो टॉपिक मिळाला तो काय तर तो याशी रिलेटेड आहे. आता ते आयडियल गॅस काय रिअल गॅस काय ते पण बघू, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर हा होता आयडियल गॅस जो कधी एक्झिस्ट करत नाही. मग यासाठी आहे काय तर रिअल गॅस आहे, जे गॅसेस जे एक्झिस्ट करतात ते कोणते तर ते रिअल आहे. मग याला काय तर मॉडिफाय करावं लागेल, तर यासाठी बघा की प्रेशरसाठी हा एवढा भाग ठेवलाय, या V साठी एवढा भाग ठेवलाय, आणि nRT तर तसंच आहे. आता या भागामध्ये हा A आणि या ठिकाणी काय तर हा B हा वेगळा भाग आहे. हे दोन नवीन कॉन्सेप्ट्स आहेत, कारण बाकी सगळे टर्म्स तर तेच आहेत तिथेच. तर A म्हणजे काय किंवा B म्हणजे काय, याला काय म्हणतात तर व्हॅन डर वॉल कॉन्स्टंट म्हणतात, किंवा हा जो इक्वेशन आहे याला व्हॅन डर वॉल इक्वेशन म्हटलं जातं. आणि A आणि B जे नवीन टाकले आहेत याला काय म्हणतात तर व्हॅन डर वॉल कॉन्स्टंट म्हटलं जातं. सो हा व्हॅन डर वॉल कॉन्स्टंट जो A चा आहे त्याचे युनिट लक्षात ठेवायचे काय काय आहे की PA म्हणजे पास्कल, m⁻⁶ म्हणजे काय तर m⁻⁴ जो क्यूब आहे जो व्हॉल्यूमचा युनिट आहे त्याचा काय तर स्क्वेअर घेतलेला आहे, आणि इथं काय तर mol⁻⁻2 आहे. आता यात सोपं सांगतो मी, हे पाठ कसं करायचं किंवा लक्षात कसं ठेवायचं, कदाचित याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते युनिट पण दिले जाऊ शकतात, आणि म्हणून बघा की लक्षात काय ठेवायचं आहे. आयोगाने एक प्रश्न तर विचारलेला आहे. बघा A जर मला लक्षात ठेवायचा आहे, A चे युनिट कोणते येतील त्यासाठी बघा की तो कशा कशाचा गुणाकार आहे. इथं काय आहे तर PA म्हणजे काय तर तो प्रेशरचा युनिट आहे,
त्यानंतर m⁻⁶ आहे म्हणजे काय तर m⁻³ आणि त्याचा स्क्वेअर. आता m⁻³ हा म्हणजे काय तर व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूमचा स्क्वेअर आहे. आणि mol⁻⁻² आहे सो तो तर मोलच आहे, मोल आणि (⁻⁻²). सो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे युनिट पुट करा आणि ए चे युनिट काय तर तयार करा. म्हणजे प्रेशर जागी तुम्हाला कदाचित बघा की पास्कल दिलं राहील, कधी ॲटमॉस्फिअर राहील, तर अजून कधी कुठं बार, तर कधी टॉर हे सुद्धा दिलं जाऊ शकतात. व्हॉल्यूमच्या जागी इथं मीटर⁻³ म्हणजे m³ आहे, इथं dm³ आहे, तर इथं लिटर आहे आणि त्या प्रत्येकाचा स्क्वेअर घेतलेला आहे. आणि त्यानंतर काय तर mol⁻⁻² आहे तो तर फिक्स आहे, तो तसाच घेतलाय, तो काही चेंज केलेला आहे. सो हे पार्ट करा म्हणजे काय तर हे पार्ट करायची गरज तुम्हाला पडत नाही. प्रेशर, व्हॉल्यूम स्क्वेअर आणि mol⁻⁻². त्याच पद्धतीने जर मला बीचा जर काढायचा आहे तर काय तर बघा लिटर हा कशाचा तर व्हॉल्यूमचा आहे, व्हॉल्यूम. मग काही ठिकाणी तो लिटर पुट केलंय, काही ठिकाणी तो मीटर³ यूज केलंय. आणि मोल इन्व्हर्स आहे तो तर फिक्स आहे की mol⁻⁻1, राईट. बस हे एवढं पार्ट करायचं. याच्यावरून तुम्हाला आता फक्त हे प्रत्येकाचे जर तुम्ही युनिट पार्ट केले तर ए आणि बी चे काय तर सहज लिहिता येतात. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं कोणतं आहे तर बघा. हा, आता इथपर्यंत आपण सगळे जे युनिट्स होते ना, जे इम्पॉर्टंट युनिट्स आहेत आपल्याला आयोगाच्या दृष्टीने, ते सगळे आपण कव्हर केले. आता शेवटचा भाग येणार तो म्हणजे काय तर पॉईंट शिफ्टिंग फार इम्पॉर्टंट आहे कॅल्क्युलेशनसाठी. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना बघा की जसा हा दिलाय ना, लेट्स से की असा जर तुमचा आन्सर आलं पण असा ना आपल्याला ऑप्शनमध्ये सापडत नाही. कारण लिहिण्याची पद्धत, आन्सर तर हा बरोबर आहे पण लिहिण्याची पद्धत कशी आहे तर ही अशी आहे, ×10⁻⁶ है ना. ही लिहिण्याची पद्धत अशी आहे. त्यामुळे तुमचा आन्सर जरी हा आला असेल तरी पण काहीतरी हे दिलेलं राहतं. आणि हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, पण हे सुद्धा काहीतरी बरोबर आहे आणि असं दिलं राहतं. कारण लिहिण्याची पद्धत नेहमी लक्षात ठेवा की एक कन्व्हेन्शन आहे, असंच लिहिलं पाहिजे असं तर नाहीच आहे, पण एक कन्व्हेन्शन आहे ज्याद्वारे काहीतरी एका डिजिट नंतरच काहीतरी पॉईंट दिलं जातं, एका डिजिट नंतर काहीतरी पॉईंट दिलं जातं. आणि मग इथं काहीतरी ऍडजस्ट करायचं, 10⁻⁵ आहे ना, 10⁻⁶ करा. मग आता हे कसं करता येईल हेच आपण या स्लाइडवर घेणार आहोत. बघा काय आहे की या पॉईंट, हा इथं पॉईंट आहे, पॉईंटचा जर मला पलीकडे म्हणजे राईट साईडला जर जायचे तर त्यावेळेस मायनस करायचं आणि लेफ्ट साईडला जायचे तर अशा वेळेस काय तर प्लस करायचे. म्हणजे हाच एक्झाम्पल बघा इथं काय दिले की 12.34 × 10⁻⁵ आहे. आता काय करायचंय मला की मी हा पॉईंट न इकडे घेऊन जातोय, डाव्या बाजूला घेऊन जातोय, कारण मला आन्सर कसा पाहिजे तर मला हा असा पाहिजे 1.34 × 10⁻⁵. हा पॉईंट काय केलं मी डाव्या बाजूला घेऊन गेलो. आता डाव्या बाजूला जर घेऊन गेलं तर लक्षात ठेवायचे की पॉझिटिव्ह करायचे. म्हणजे 10⁻⁻ किती डिजिट डाव्या बाजूला घेऊन गेलो तर 1, त्यामुळे इथं लिहितो मी 1. ठीक आहे. बघा काय केलं, परत एकदा सांगतोय की 12.34 आहे × 10⁻⁵ आहे. मला हा पॉईंट डाव्या बाजूला घेऊन जायचे, हा पॉईंट डाव्या बाजूला एकच डिजिट घेऊन जायचे, डावीकडे म्हणजे काय तर प्लस. आणि म्हणून मी काय केलं तर त्याला देऊन तर दिलं तो पॉईंट 10⁻⁵ पण लिहिलं, पण × 10⁻⁴ एक डिजिट डावीकडे, त्यामुळे काहीतरी इथं प्लस केलं. आणि मग आन्सर काय ना 1.234 × 10⁻⁶. म्हणजे ज्यांना कोणाला कन्फ्युजन होत आहे, सिंपल ही मेथड यूज करून किंवा या एरोचा यूज करून तुम्हाला लगेच काढता येईल. ठीक आहे. मग तेच जर आपल्याला जर सपोज मायनस करायचे, म्हणजे हा पॉईंट जर मला राईट साईडला जर शिफ्ट करायचे तर अशा वेळेस काय करावं लागेल तर बघा 12.34 आहे × 10⁻⁵ आहे, याला काय करायचं मला हा असा लिहायचा आहे. तर अशा वेळेस हा काय केलं मी एक डिजिट पुढे घेऊन गेले, तर अशा वेळेस 10⁻⁵ × 10⁻⁻⁻1 करावं लागेल. मायनस आहे एकच डिजिट, त्यामुळे आन्सर येणार काय 23.4 गुणाकारामध्ये. आता इथं बेस सारखा आहे 5 आणि -1 म्हणजे 5 मधून 1 गेला, राहणार किती तर 4 राहणार. बरं, अजून एक करून बघू आपण. त्यामध्ये काय करतो मी आता हा पॉईंटच काउंट टाकायचा आहे मला, म्हणजे लिहायचं मला 1234 गुणाकारामध्ये 10⁻⁵. आता या ठिकाणी पॉईंट होता तो आला किती 1 2, या ठिकाणी आता पॉईंट दिलं तर आपला तो बरोबर होतोय. त्यामुळे काय तर 2 डिजिट पुढे, त्यामुळे काय तर 10⁻⁻². सो 1234 × 10⁻⁻, 5 मधून 2 गेले किती येणार तर ते 3 येणार. ठीक आहे. हे असा यामधून काय तर चेंज करायचं. बरं, मग मायनस असेल तर काय करायचंय, फक्त तुम्हाला ते इंडायसेसचे रूल्स आहेत ना ते माहिती असायला पाहिजे, जे तुमचे मॅथ्स मधून सीसॅट मधून क्लिअर होतील. सो ते पण बघा की 1234 × 10⁻⁻5 आहे. आता एक काम करतो मी, याला या डिजिटला डाव्या बाजूला घेऊन गेलं तर आन्सर किती येणार बघा 34 × 10⁻⁻, हा -5 आहे, डावीकडे म्हणजे काय तर प्लस, त्यामुळे 10⁻⁻ एकच डिजिट घेऊन गेले, त्यामुळे इथं काय येणार तर प्लस. त्यामुळे 1234 × -5 + 1 म्हणजे 10⁻⁻4. ठीक आहे. यामधून काय तर ते आपल्याला चेंज करता येईल. आय होप की तुम्हाला हे जे पॉईंट शिफ्टिंग आहे ना हे आलं असेल किंवा समजलं असेल. हा सिंपल फंडा यूज करा. यानंतर जे प्रश्न आहेत किंवा आन्सर येऊन पण तुम्हाला उत्तर सापडत नाही, पर्याय सापडत नाही, तर तो गोंधळ यानंतर व्हायला नाही पाहिजे. नेक्स्ट
बघा आता आयोगाचे प्रश्न काय विचारले होते, या सगळे युनिट कन्व्हर्जन किंवा डायरेक्ट युनिटशी रिलेटेड कोणकोणते आणि कसे प्रश्न विचारले आहेत ना ते आपल्याला काहीतरी इथं लक्षात येईल. पहिला काय, उपसर्ग गुणांक 10⁻18 चा किती आहे, 10⁻18 प्रिफिक्स फॉर द मल्टिपल ऑफ है ना, जर आपण मिलीसाठी 10⁻³ लिहितो, सेंटीसाठी 10⁻² लिहितो, किलोसाठी 10⁻³ म्हणजे 1000 लिहितो, तर तसाच 10⁻18 साठी तो काय आहे तर तो आहे काय तर एक्झा आहे है ना. हे स्लाइड मध्ये मी टाकलेलं आहे ऑलरेडी. नेक्स्ट, खालील जोड्या योग्य जोड्या लावायचे की विभव अंतर आहे. एक काम करतो मी हे थोडं इंग्लिश मध्ये घेतो कारण ते समजायला सोपी जातं. की पोटेन्शियल डिफरन्स ज्याला विभव अंतर म्हणतात याचा युनिट काय तर तो आहे काय तर व्होल्ट आहे है ना. हे आहे ऑलरेडी आपल्या स्लाइड मध्ये. करंटचं काय तर तो आहे एम्पियर आहे. चार्जचं लक्षात घ्या की तो कुलम आहे, डायरेक्ट वेगळी स्लाइड नाही आहे पण करंटच्या याच्यात सांगितलंच आहे. आणि कंडक्टन्सचं राहिलं काय तर तो आहे मोह आहे. कंडक्टन्स म्हणजे काय की रेझिस्टन्सचा अपोजिट, मग त्याचा रेझिस्टन्सचा युनिट लक्षात ठेवा की ओहम आहे, याचा काय तर तो मोह आहे. सो हे आपल्याला जोड्या लावता आल्या. आन्सर येणार काय तर 2 1 4 3 2 1 4 3 म्हणजे हा तिसरा पर्याय काय तर दिलेला आहे. नेक्स्ट, परत एक सिमिलर प्रश्न आयोगाने विचारले बघा. ग्रुप बी 19 चा आहे. तो जो मागचा प्रश्न होता तो कधीचा होता, हा होता PSI 2016 चा होता. हा आहे ग्रुप सी 2019 चा. ठीक आहे बघा. ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्च्युअली काय तर या ठिकाणी या ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू ऍक्सेलरेशनचा आहे. आणि ऍक्सेलरेशन ज्याला आपण त्वरण म्हणतो त्यासाठी काय तर युनिट लक्षात ठेवा मीटर पर सेकंड स्क्वेअर. करंटचा बघा मगाशी मागच्या स्लाइड मध्ये आलं होतं की त्यामध्ये एम्पियर आहे, पण लक्षात घ्या की करंट म्हणजे काय तर I म्हणजे काय तर Q/T असतं आणि Q म्हणजे काय तर कुलम पर सेकंद. सो करंट म्हणजे काय तर कुलम पर सेकंद. तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक वेळेस एम्पियर दिलंच राहील याची गॅरंटी नाही, त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा पाठ करायचे कुलम पर सेकंद. वेलॉसिटीचा लक्षात ठेवा मीटर पर सेकंद आहे. रेझिस्टन्सचा आता सांगितला की तो ओहम आहे म्हणून. मागच्या स्लाइड मध्ये कंडक्टन्स विचारलं होतं, इथं रेझिस्टन्स विचारलं. सो आन्सर येणार काय बघा की 3 1 4 2 3 1 4 2 3 1 4 2 जो सेकंड ऑप्शन दिलेला आहे. नेक्स्ट, आंतरतारकी अंतर ही प्रकाश वर्ष या एककात मोजली जातात. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, डायरेक्ट प्रश्न विचारलाय ज्याचा आन्सर आहे किती 9.46 × 10⁻15 मीटर. मी तुम्हाला एक कन्वर्ट करून दिलं होतं की किलोमीटर मध्ये किती येतं म्हणून है ना. सो हे लक्षात ठेवा. व्हॅल्यू थोडी पाठ करायची आहे, नाही पाठ करता आली तरी पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, त्यावेळी त्यावरून तुम्हाला वेळेवर पण काय तर ते काढता येईल. नेक्स्ट, स्थिरांक ए चे रिकामी जागा व्हॅन्डरवॉल्स आहेत. अ युनिट फॉर व्हॅन्डरवॉल कॉन्स्टंट ए इज. ए साठी युनिट काढायचे. आता ए साठी मग अशी कदाचित आठवत असेल तुम्हाला, होतं काय की प्रेशर होतं, प्रेशर त्यानंतर होतं काय तर व्हॉल्यूम आणि त्याचा स्क्वेअर आहे आणि मोल आणि त्याचा रेस्ट टू पॉवर -2 होतं. आता प्रेशरसाठी बघा की असं युनिट कुठं कुठं दिलेलं आहे. प्रेशरसाठी कुठं आहे, इथं किलो पास्कल, फक्त प्रेशरच दिले तो येणार नाही. इथं प्रेशर आहे, इथं व्हॉल्यूम आहे, हा पण येणार नाही. इथं बघा प्रेशर आहे पण इथं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचा स्क्वेअर नाही आहे है ना. डीएम किंवा व्हॉल्यूमचा युनिट आहे, इथं काय तर व्हॉल्यूमचा स्क्वेअर पाहिजे, तो पण येणार नाही. हे बघा प्रेशर, आपल्या स्लाइड मध्ये मी फक्त प्रेशर टाकलंय, इथं किलो पास्कल टाकलंय. सो पण प्रेशरचा तर आहे त्यामुळे प्रेशर. डीएम रेस्ट टू पॉवर 6 आहे म्हणजे डीएम क्यूबचा स्क्वेअर आला आणि मोल रेस्ट टू पॉवर -2 आहे, तो पण आहे. सो आन्सर येणार काय तर फोर्थ ऑप्शन येणार आहे ना. नेक्स्ट, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. युनिट कसे पाठ करायचे, कसे कॉन्सेप्ट आहेत त्याशी रिलेटेड. नेक्स्ट, जर 1.0 मोल आदर्श वायूचे, आदर्श वायू म्हणजे काय तर आयडियल गॅस, ऑक्युपाईज आकारमान मानक तापमान आणि दाबाला, मानक तापमान आणि आदक ज्याला काय तर स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हटलं जातं, तो किती आहे तर 22.4 लिटर आहे. असेल तर सर्वंकष वायू स्थिरांक ज्याला काय तर आर म्हणतात, ज्याला आयडियल गॅस कॉन्स्टंट म्हटलं जातं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात आर. तर अशा वेळेस त्या आर ची व्हॅल्यू किती आहे ते काढायचे. कधीचा प्रश्न आहे बघा 2023 चा, म्हणजे मागच्याच वर्षीचा प्रश्न आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे तर बघा की जर 0.0821 असेल तर अशा वेळेस ऍटमॉस्फिअर लिटर मोल इन्व्हर्स केल्विन इन्व्हर्स हाच काय तर पहिलाच बरोबर आहे. बाकीच्या व्हॅल्यूज होत्या ना त्यासमोर फक्त त्या मागच्या स्लाइड मध्ये जाऊन चेक करा की बाकीच्या व्हॅल्यूज, ही एक व्हॅल्यू दिलेली होती पण अशा वेळेस ही व्हॅल्यू नाही, इथं 10⁻7 पाहिजे. बाकी युनिट बरोबर आहे पण हा एक्स्ट्रा दिलाय त्यामुळे तो चुकीचा आहे ना. त्यामुळे युनिट्स कोणत्या त्यानुसार काय तर त्याची व्हॅल्यू आहे ना ती चेंज होते. इथं 8.31 अशा वेळेस इथं अर्ग नाही, इथं जूल पाहिजे होतं तर तो बरोबर असता. ठीक आहे. आणि हे इथं पण काय तर थोडंफार चेंज केलेलं आहे. हे इथं 0.0821 पाहिजे, इथं 82.1 केलंय. त्यामुळे आन्सर काय तर बरोबर कोणता तर तो फर्स्ट आहे. नेक्स्ट, हे म्हटलं तुम्ही तुम्हाला की डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काहीतरी कन्वर्ट करता येईल की मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट असेल तर अशा वेळी डिग्री सेल्सिअस मध्ये किती आहे. डायरेक्ट युनिट कन्व्हर्जनच करायचं होतं आपल्याला, तेवढं फक्त करायचं होतं की जर टेम्परेचर इन फॅरेनहाइट मध्ये का
करायचा आहे तर टेम्परेचर जो केल्विनमध्ये आहे सॉरी डिग्री सेल्सिअसमध्ये आहे त्याला आपल्याला काय तर 9/5 ने गुणाकार करायचा आणि 32 आपल्याला काय तर त्यामध्ये ऍड करावं लागेल. 32 ऍड करायचा असतो. आता इथं व्हॅल्यूज ठेवून देऊ. आपल्याला फॅरेनहाइट मध्ये दिले म्हणजे 104 तर दिलेला आहे आणि डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला काढायचे टेम्परेचर 9/5 आणि प्लस 32. आता हे 32 या बाजूला घेऊन आलं तर 104 मधून 32 मायनस करा तर किती येणार तर 72 येते. डिग्री सेल्सिअस 9/5. नेक्स्ट ह्या 9चा इथं भाग दिला तर 8चा भाग जातो आणि टेम्परेचर इन सेल्सिअस 8 किती येणार तर हे 40 येणार. सो एवढं सोपं होता हा प्रश्न. हा पण प्रश्न बघा कधीचा आहे राज्य सेवा प्री 2023चा प्रश्न आहे ना. अगदी सोपा प्रश्न विचारला होता. नेक्स्ट कंबाईन 2023चा प्रश्न आहे परत हीटशी रिलेटेडच आहे. हीटशी रिलेटेड आहे. काय विचारला होता की विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक काय आहे. युनिट ऑफ स्पेसिफिक इन सीजीएस सिस्टम काय आहे. आता सीजीएस सिस्टम जर म्हटलं किंवा स्पेसिफिक हीटचा कॉन्सेप्ट सांगितला होता की कोणताही एखादी पदार्थ आहे त्याला किती हीट द्यावी लागते. किती हीट द्यावी लागते कशासाठी. एक मास किंवा 1 किलो एवढ्या पदार्थाचा 1 डिग्री सेल्सिअसने जर तुम्हाला टेम्परेचर वाढवायचं आहे तर सो हीट म्हटलं तर तो येणार काय तर जूल येणार. मास म्हणजे काय तर केजी आणि ह्या डिग्री सेल्सिअस तसाच. आता आपल्याला सीजीएस मध्ये विचारलंय तर जूलच्या जागी मी एक काम करतो कॅलरी लिहितो केजीच्या जागी ग्रॅम लिहून घेतो आणि डिग्री सेल्सिअस तर जायचे ना. सो युनिट काय ना सीजीएस मध्ये कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हा बघा कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस सेकंड ऑप्शन दिलेला आहे ना. तर मित्रांनो या ठिकाणी आपण एवढे कॉन्सेप्ट जे कन्व्हर्जन आहेत फार इम्पॉर्टंट ते इथं कव्हर केले. त्यासोबत आयोगाने कसे प्रश्न विचारले होते ते सुद्धा काहीतरी कव्हर केले. परत एकदा सांगतोय की तुम्हाला कुठून हे डाउनलोड करता येईल सगळे PDF नक्की कारण पुढे येणाऱ्या एक्झामसाठी हे फार इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकलवर भर खूप जास्त आहे. याच अनुषंगाने मी ऑलमोस्ट 7 व्हिडिओज मी फक्त न्यूमरिकलशी रिलेटेड कव्हर केले. सगळे फ्री आहेत ते युट्यूबला अवेलेबल आहे. त्याशी रिलेटेड सगळे PDF आहेत ते तुम्हाला या दोन्ही टेलिग्राम चॅनलला मिळेल. MPSC_AONS आणि दुसरं काय तर एस एक्झाम रेस. जाऊन नक्की डाउनलोड करा आणि व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. पुढे असेच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. एक्झाम पर्यंत तुम्हाला असे भरपूर कंटेंट काय तर हा YouTube चॅनलला मिळणार आहे AONS च्या YouTube चॅनलला. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.